पाहिजे. सर्वप्रथम मी फलटण शहरातले नागरिक, माझ्या महिला भगिनी यांचं मनापासून आभार व्यक्त करतो. आभार मेळावा तुमचा आहे आणि नंतर आमच्या नगराध्यक्षांचा आहे आणि नगरसेवकांचा आहे. तेव्हा फलटणच्या नागरिकांचा, महिलांचा मी मनापासून आभार व्यक्त करतो. आज या कार्यक्रमासाठी राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमारजी गोरे साहेब, या तालुक्याचं खंबीर नेतृत्व माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमचे गुरुवर्य प्रल्हाद साळुंके पाटील काकी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुक्याचे अध्यक्ष शिवरूपराजे खर्डेकर, बुरुंगले सर, दिलीपसिंह भोसले, भैयासाहेब, ॲडव्होकेट जिजामाला नाईक निंबाळकर, आत्ताच ज्यांचं अभ्यासपूर्ण असं भाषण झालं असे आमचे सहकारी मित्र शमशेरसिंह नाईक निंबाळकर, फलटण नगराध्यक्ष, ॲडव्होकेट नरसिंह निकमसाहेब, अमरसिंह नाईक निंबाळकर, सौ मनीषा वहिनी, धनंजय दादा साळुंके पाटील, सौ गौरी वहिनी, डी के अण्णा पवार, सुदामप्पा मांढरे, विश्वासराव भोसले, रामभाऊ ढेकळे, जयकुमार शिंदे, विलासराव जी नलवडे, अशोकराव जाधव, विक्रमप्पा भोसले, बजरंग गावडे, सुनील मठपती, जाकीरबाई मनेर, नंदकुमार घारगे, मिलिंदाप्पा नेवसे, विशाल पवार, अमोल सस्ते, रणजितसिंह भोसले, त्याचबरोबर आमच्या नगरपालिकेमध्ये जे विजयी उमेदवार झाले असे आमचे प्रभाग क्रमांक 1चे सोमशेठ अण्णा जाधव, अस्मिताताई लोंढे, प्रभाग 2चे सौ सुपर्णाताई अहिवळे, मीनाताई काकडे, प्रभाग क्रमांक 3चे सचिन अहिवळे सर, सुलक्षणाताई सरगर, प्रभाग क्रमांक 5 रोहित नागटिळे, सुरेखाताई होटकर, प्रभाग क्रमांक 6 मंगलादेवी नाईक निंबाळकर नानी, त्याचबरोबर किरण राऊत, प्रभाग क्रमांक 7 स्वातीताई भोसले, प्रभाग क्रमांक 8 सिद्धालीताई शहा, प्रभाग क्रमांक 10 अमित भोयटे, प्रभाग क्रमांक 11 प्रियदर्शिनीताई भोसले, संदीप चोरमले, त्याचबरोबर प्रभाग क्रमांक 13 मधील राहुल भैया निंबाळकर, मोहिनीताई हेंद्रे, रुपालीताई सस्ते. त्याचबरोबर अपयश हीच यशाची पहिली पायरी असते आणि ज्यांचा या नगरपालिकेमध्ये काही थोड्याफार मतांनी पराभव झाला पण लढाई चांगली केली आणि आपण जरी आज नगरसेवक नसला तर शमशेरदादांनी सांगितले की तुम्ही काळजी करू नका, कायम तुमच्या पाठीशी तुम्ही नगरसेवक म्हणूनच त्या वार्डमध्ये काम कराल अशी मी पण खात्री देतो तुम्हाला. कुठलीही अडचण नाही. आमचे देवा पाटील, राहुल काका निंबाळकर, आमच्या नाईकताई, अरुण खरात सर, फिरोजभाई आतार, महबूबबाई मेटकरी, अमोल होयटे, बबलू मोमीन, त्याचबरोबर आमच्या फुलेताई आणि ज्यांनी बरोबर काम केलं असे आमचे घनश्याम सरगर, त्याचबरोबर संजय सोडमिसे, प्रतिभाताई शिंदे, बाबू मामा, संजय कापसे, अनुप शहा, सचिन ननावरे, राजेंद्र नागटिळे, चेतन भोयटे, ऐश्वर्याराजे नाईक निंबाळकर, रणवीर राजे नाईक निंबाळकर, विक्रम भैया जाधव, अशोकदादा भोसले, बाळासाहेब मेटकरी, सौ उषाताई राऊत, दत्तात्रय होटकर, राजाभाऊ काकडे, धनंजय पवार, अमोल खराडे, सिराजभाई शेख, सागर शहा, रियाजभाई इनामदार, भरत बेडके, विष्णुपंत लोखंडे, तुकाराम शिंदे, लल्लन काजी, संतोष गावडे, अमित रनवरे, बापूराव शिंदे, लक्ष्मण सोनवलकर, बाळासाहेब काशीत, युवराज सस्ते, शुभम नलवडे, विशाल माने, अमोल लवळे आणि विडणीचे सरपंच सागर अभंग. आता बरीच नावं अजून घ्यायची आहेत पण आता थांबतो कारण मग भावांना वेळ मिळणार नाही, दादांना वेळ मिळणार नाही. आपण ही इलेक्शन नगरपालिकेच्या विकासावरती लढवली होती आणि आपण विकास सोडून काहीच सांगितलं नाही. प्रत्येक सभेमध्ये फक्त विकासाचा विषय घेतला, विकासाचा अजेंडा घेऊन आपण काम करत राहिलो. विरोधकांनी विरोधकाचं काम केलं. विरोधकांना सांगायला काय नव्हतं, विरोधक फक्त बोटं मोडत होती, नेतृत्वाबद्दल वाईट बोलत होती. पण ठीक आहे, आपण फलटणकर जनतेने त्यांचं माप त्यांच्या पदरात घातलेलं आहे आणि त्यांना आता घरी बसवलेलं आहे.
आणि आपण विकास करत असताना आपण प्रत्येक गोष्टीचा विचार करून फलटण शहरामध्ये प्रत्येक गोष्ट सुविधा देण्याचं काम आपण करत आलेलो आहे आणि करणारही आहे. आपण फलटण शहरामध्ये रस्ते आता नवीन सुरू होतील. दादांनी आता सांगितलंच की पहिल्या 3 महिन्यामध्ये फलटण शहरामधला प्रत्येक प्रमुख रस्ते आहेत ते पहिले होतील. अंतर्गत रस्ते आहेत ते त्याच्यानंतर टप्प्याटप्प्याने होतील. आरोग्य व्यवस्था आपण चांगल्या पद्धतीने सुधारू. शिक्षण विभाग आहे तो सुद्धा आता लगेच त्याच्यावरती काय करता येणार नाही, पण येणाऱ्या काळामध्ये जून नंतर शिक्षण विभाग सुद्धा चांगल्या पद्धतीनं आपल्या फलटण शहरामध्ये चांगलं काम करेल. विद्यार्थ्यांची संख्या वाढवेल, शाळा चांगल्या करता येतील आपल्याला. या प्रत्येक गोष्टीचा शहरामधले पाण्याची व्यवस्था असेल त्याविषयी सुद्धा आता दादांनी चांगल्या पद्धतीनं मार्गदर्शन केलं. कारण दादा 10 वर्ष विरोधी पक्ष नेते म्हणून नगरपालिकेमध्ये काम करत होते. कोणता अधिकारी कसा काम करतो, कशा पद्धतीनं त्याचं काम आहे हे दादांना चांगलं ठाऊक आहे. कुणाला कसं सरळ करायचं नगरपालिकेत ह्याचे सुद्धा अनुभव शमशेरदांना चांगल्या पद्धतीनं आहे. त्यांना सांगण्याची अजिबात गरज नाही. ते अतिशय चांगल्या पद्धतीनं या फलटण शहराला सुसज्ज आणि चांगलं स्वच्छ शहर, चांगलं शहर बनवतील अशी मला 100% खात्री आहे. आणि आमचे नगरसेवक पण आहेत, ते सुद्धा त्यांना मिळालेली जी संधी आहे त्या संधीचं सोनं निश्चितपणानं आपण सगळ्यांनी करावं. चांगलं काम करून एक आदर्शवत नगरसेवक म्हणून आपलं नाव कायम राहिलं पाहिजे अशा पद्धतीचं काम करावं. त्याच पद्धतीनं या फलटण शहरातल्या नागरिकांनी आपल्यावरती विश्वास ठेवलेला आहे आणि विश्वास ठेवून चांगल्या मताधिक्यानं आपल्याला निवडून दिलेलं आहे. त्यांचा विश्वास कुठेही कमी होऊ नये याची काळजी प्रत्येक नगरसेवकांनी घ्यावी. नगराध्यक्ष तर निश्चितपणाने घेतील, ह्यात काही शंका नाही. आणि ज्या लोकांच्या अडचणी आहेत, ज्या वॉर्डमध्ये प्रत्येकाचं पाण्याचं गटराचं जे काही अडचण असेल ते नगरसेवकांनी, ते आपण नगरसेवक आहोत, त्या नगराची सेवा करणारे आपण एक पदाधिकारी आहोत आणि त्याच पद्धतीनं आपण सेवा करावी आणि फलटणच्या नागरिकांच्या सगळ्या सुविधा, सुखसुविधा आपण व्यवस्थित त्यांना करून द्याव्या हे पण मी आपणाला मनापासून सांगू इच्छितो. आपण ते कराल अशी अपेक्षा मला आहे. आपल्या पक्षाचं, आपल्या नेत्यांचं कुठं नाव खराब होईल असं आपलं वर्तन नसावं. नगरपालिकेमध्ये नगरसेवक असतील, शमशेरदादाही त्याच पद्धतीनं चांगल्या पद्धतीनं काम करतील, पण आपण ते प्रत्येकाने काळजी घेतली पाहिजे की ज्या नेतृत्वावरती विश्वास ठेवून त्या फलटण शहराला तुमच्या ताब्यात दिलेलं आहे, ह्याची जबाबदारी तुमच्यावरती दिलेली आहे आणि ती जबाबदारी आपण यशस्वीरित्या 5 वर्ष निश्चितपणानं पार पाडू एवढी काळजी आपण घ्यावी. आपणाला जो निधी लागणार आहे त्या निधीला हे नेतृत्व रणजितदादा नाईक निंबाळकर कमी पडणार नाहीत, मी स्वतः कमी पडणार नाहीत, आपल्यावरती प्रेम करणारे आपले जयाभाऊ कधी कमी पडणार नाहीत, या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब कधी कमी पडणार नाहीत, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे माझे नेते अजितदादा पवार साहेब आपल्याला कधी कमी पडणार नाहीत. आपण जेवढा निधी मागाल, जेवढं विकास काम आपण उभं कराल, त्या विकास कामाला लागणारा निधी निश्चितपणानं आम्ही आपल्याला देऊ आणि चांगलं नियोजन करून फलटण शहर कमी दिवसामध्ये बारामतीच्या तोडीला कसं जाईल, बारामतीसारखं कसं होईल ह्याचा निश्चितपणानं आपण दिलेले, प्रत्येक नागरिकाला दिलेला शब्द आहे तो शब्द पाळण्याचं काम निश्चितपणानं आम्ही करणार आहे. कुठेही कमी पडणार नाही. शहरामध्ये आता आपण बंदिस्त आता पाईपलाईन घेतोय, अमृत 2 मधून नदी, दादा आता त्या दादांच्या भाषणात सांगतील 2 दिवसात दादा मुंबईला गेले, आम्ही इथंच होतो, पण त्या 2 दिवसात जाऊन सुद्धा दादाने चमत्कार केलेला आहे, पण ते स्वतःच दादा चमत्कार आपल्या पुढे सांगतील. अजून आपली सुरुवात आहे. आपण पदभार घेतोय, पदभार घ्यायच्या अगोदरच हजारो कोटी रुपयाची कामं आपण आता दादांनी माझ्या माहितीप्रमाणे मंजूर करून आणली, ते आणतील. म्हणजे आपण एक चांगलं शहर चांगलं करतोय, कॅनॉलचं सुशोभीकरण करतोय, कॅनॉलचं आता अस्तरीकरण झालंय, म्हणजे फलटण मधून कॅनॉल जातोय, बारामतीमध्ये सुद्धा कॅनॉल आहे, त्याच धर्तीवरती आपलं इथलं कॅनॉलचं काम आपण त्याच पद्धतीनं करायचं आपलं मानस आहे आणि आपण तो करणारही आहे. फलटण शहरामधल्या लाईन आपण सगळ्या पाण्याच्या लाईन सुद्धा जिथं जिथं खराब झाल्यात त्या पण आपण बदलण्याचं काम करणार आहे. फलटणचं
फलटण जे 30 वर्षामध्ये मागे गेलेलं एक मोठं शहर म्हणायचं म्हणजे मोठं खेडं करून ठेवलं होतं विरोधकांनी, ते आता शहरामध्ये आणि निश्चितपणाने या 5 वर्षामध्ये आपण बदल करून दाखवणार आहे. आणि त्याचबरोबर आता जशी तुम्ही संधी आम्हाला या शहराने दिली, विधानसभेला माझ्या रूपाने एक सर्वसामान्य कुटुंबातला पोरगा तुम्ही निवडून दिला आणि तुमची सेवा करण्याची संधी दिली. आता नगरपालिकेलाही तुम्ही सर्वसामान्य नगरसेवक चांगल्या ताकदीनं निवडून दिले, नगराध्यक्षपद आमचं चांगल्या ताकदीनं निवडून दिलं. तसं आता येणारी तालुक्यातली जिल्हा परिषद आणि पंचायत समिती, मला खात्री आहे 100% तुमच्यावरती विश्वास आहे की येणारी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती जसं ज्या पद्धतीनं विधानसभा नगरपालिका जशी दिली त्याच पद्धतीनं फलटण तालुक्यातली आता आपल्याला जिल्हा परिषद आणि पंचायत समिती आपल्याला घ्यायची आहे. आणि आम्ही ती घेतल्याशिवाय सोडणार नाहीच आहे. जे जे आम्ही ठरवतोय ते घेतल्याशिवाय आम्ही आता सोडणार नाही. जनतेने आमच्यावरती पूर्ण विश्वास ठेवला, जनतेने आपल्या रणजितसिंह नाईक निंबाळकरांवरती विश्वास ठेवलेला आहे. कैलासवासी हिंदुराव नाईक निंबाळकरांच्या पासून आपण संघर्ष करत आलेलो आहोत. प्रत्येक गोष्ट या तालुक्यासाठी मिळाली पाहिजे, प्रत्येक तालुक्याचा विकास झाला पाहिजे. दादांच्या प्रयत्नातून दादांनी फलटणला तालुक्याला प्रचंड मोठं असं विकास काम करून दिलं. तालुक्यामध्ये रेल्वे आणली, तालुक्यामधून आता 3 रेल्वे आपल्या इथून जाणार आहेत. फलटण पंढरपूर जाते, फलटण बारामती सुरू होते लवकरच, फलटण पुणे आता चालू आहे. सगळे रस्ते आपण चांगले केलेले आहेत. फलटणमध्ये फलटण तालुक्याचा विकास होण्यासाठी, फलटण शहराचा विकास होण्यासाठी नीरा देवधरची बंदिस्त पाईपलाईनचं आपलं मोठं काम 4000 कोटी रुपयाचं काम चालू आहे. धोम बलकवडे आपण 12 केलाय, जो 4 होता तो 12 केलाय. फलटणचा विकास करत असताना त्याचं नेतृत्वाने आपल्या विजन ठेवून तालुका कसा सुधारला पाहिजे, शहर कसं सुधारलं पाहिजे, ह्या गोष्टीचा प्रत्येक गोष्टीचा विचार करून या तालुक्यामध्ये विकास काम करण्याचं ठरवलं. आता त्यांना सांगायला काय नाही. दादांनी आता सांगितलं 15% बांधले, 15%ला टोपण नव्हतं, 15 वर्ष त्या पडून होत्या. दादा तसंच नीरा देवधरचं 5% बांधून तशाच पडून होत्या, त्यात पाणी भरलं नव्हतं. त्याच पद्धतीचं नीरा देवधरचं सुद्धा धरण 20 वर्ष बांधून पडलं होतं, पाणी तालुक्याला येत नव्हतं. ते पाणी सुद्धा रणजितदादाने आणलं आणि फलटण मधल्या सुद्धा आता 5% मोकळ्या पडल्या, त्याला सुद्धा टोपणं लावून पाणी भरण्याचं काम आता शमशेरदादा करणार आहे. प्रत्येक गोष्टीत विलंब केला होता, आपल्याला त्यांना काही द्यायचं नव्हतं. माझी आपल्याला विनंती आहे, आपण आता जसं नगरपालिका दिलं तसं चिकाटीनं काम केलं. ग्रामीण भागातले सगळे आमचे कार्यकर्ते फलटणमध्ये येऊन प्रत्येक गोष्ट, प्रत्येक वार्ड पिंजून काढून, प्रत्येक अडचणी समजून घेऊन काम करत होते. त्याच पद्धतीनं आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी आपण कार्यकर्त्यांनी आणि माझ्या आता सगळे नगरसेवक असतील, नगराध्यक्ष असतील, यांनी फलटण तालुक्यामधील गावागावामध्ये जाऊन पिंजून काढून आपण आपल्या येणाऱ्या पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेसाठी आपण सगळ्यांनी सहकार्य करावं. आणि ही ताकदीची निवडणूक पुढची येणारी प्रत्येक इलेक्शन आपल्याला ताकदीनं लढवायचंय. कुठेही गहाळ राहायचं नाही, कुठेही भावनेला थरा द्यायचा नाही. ह्यांचं आता एक आपण कार्यक्रम संपवत चाललेलो आहे. तेवढं माझी एक विनंती आहे, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचा येणारी पंचायत समिती ताकदीनं लढवू आणि त्यात निश्चितपणानं आपण विजय मिळवू, एवढंच आपल्याला या निमित्तानं सांगतो. माझं पत्रकार बंधूंचाही मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद आमदार साहेब.